ग्रामीण भागातली मुलं सुद्धा आता शिकून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर घडवत आहेत. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील आष्टा हरिनारायण गावातील संतोष आणि योगिता या शेतकऱ्याची कन्या 10वी मध्ये सुरुवातीला प्रथम आली. 12वी मध्ये आता तिने चमकदार कामगिरी केल्यानंतर नेट परीक्षेमध्ये तिला 695 मार्क तिने मिळवलेत आणि आता MBBS साठी कुठल्याही कॉलेजला तिचा नंबर लागणार आहे. अगदी शेतकऱ्याची गावाकडच्या गोठ्यात तिने काम करून हे यश साध्य केले. आपल्यासोबत हे सर्व शिंदे कुटुंब आहे, त्यांच्याशी बोलूया. कशा पद्धतीने तुझं शिक्षण झालं, सुरुवात कशी झाली, काय नाव आहे तुझं, काय सांगशील? नमस्कार, माझं नाव स्नेहल संतोष शिंदे. मी आष्टा हरिनारायण या गावातली आहे आणि मी आता झालेल्या 5 मे 2024 रोजी झालेल्या नीट UG एक्झाममध्ये 695 मार्क्स मिळवलेले आहेत. तर यासाठी मी लातूर पॅटर्नला निवडलं. लातूरमध्ये मी RCC मोटेगावकर सरांचं RCC आहे, तिथे ॲडमिशन घेतलं होतं. तिथे मी 11वी 12वी पूर्ण नीटचाच अभ्यास करत राहिले. कशा पद्धतीने तू शालेय शिक्षण कुठं झालं, सुरुवात कशी झाली नेमकी? पहिलीपासनं तर मी जामखेडला खेमानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकले. तिथे 10वी झाली. 10वीमध्ये मला 98% पडाले. मी जामखेड तालुक्यात प्रथम आले. आणि 10वी पर्यंत असताना अभ्यासाचं कसं शेड्यूल होतं? म्हणजे तुझ्यासारखे असे अनेक मुलं असतात, पण त्यांना मार्गदर्शन नसल्यामुळं इथपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे 10वी पर्यंत कसा अभ्यास केला, काय सांगशील थोडक्यात? 10वी पर्यंत तर घरातली कामं वगैरे करावी लागायची. गुरं असल्यामुळे घरात, तर त्यांचं पण कामं असायचे. मग शाळेतून आल्यानंतर सगळी कामं आवरून मग जेवढा वेळ राहायचा तेवढ्यात शाळेचा अभ्यास करायचो आणि असं. मग पुढे 11वी 12वीला कसं शिक्षण कुठं केलं आणि कसा अभ्यास केला? 11वी 12वीसाठी मी लातूरला गेले होते. तिथे हॉस्टेलवरती राहून अभ्यास केला. घरकामाला आई वडिलांना कशी मदत केली? घरकामाला 10वी पर्यंतच गायांचं दूध काढणं, परत घरात माझे भाऊ-बहीण छोटे आहेत, त्यांना पण मार्गदर्शन करणं. मग हे सगळं घरातलं कामं वगैरे तेव्हा करायचे मी. आता किती तुला 12वीला किती मार्क पडले आणि 12वीचा अभ्यास कशा पद्धतीने केला? 12वीला मला 90.50% पडले. तर मी 12वीचं जास्त म्हणजे बोर्डसाठी एवढं नव्हतं केलं. शेवटच्या 1-1.5 महिन्यामध्ये मी त्याची तयारी केली आणि असं MBBS क्वालिफाय होणार आहे तू आणि तुझा कुठं पण नंबर लागू शकतो. त्याला एकूण किती मार्क होते आणि कशा पद्धतीने हे तुला मार्क पडले, काय सांग? तर नीट UG एक्झाम एकूण 720 मार्क्सची असते. तर त्याच्यामध्ये मला 695 मार्क्स पडले. तर कसा ह्याच्यासाठी काय अभ्यास केला होता? तर त्यामध्ये 3 विषयाचा अभ्यास करावा लागतो आपल्याला, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. तर तिघांसाठी पण मी NCERTला प्रेफरन्स दिला. NCERT पूर्ण वाचली आणि फक्त म्हणजे त्यातूनच त्याचा अभ्यास केला. मार्काची कशी पद्धत असते? मायनस पद्धत असते का कशी असते? तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. आपल्याला प्रत्येक बरोबर ॲन्सरसाठी 4 मार्क मिळतात आणि जर आपण एक प्रश्न चुकवला तर आपले 4 मार्कसोबत आपला आणखीन एक निगेटिव्ह मार्क म्हणजे जातो. मग त्याप्रकारे आपले 5 मार्क एक प्रश्न चुकल्यावर जातं. तसे मला 25 मार्क गेले. म्हणजे माझे 5 प्रश्न चुकले त्या एक्झाममध्ये. आष्टी तालुक्यात तर तू जवळपास प्रथमच आहे मुलीमध्ये. जिल्ह्यामध्ये पण असशील. तुझ्यासारखे असे अनेक मुलं आहेत. त्यांच्यासाठी काय एक संदेश म्हणून काय सांगशील? तर म्हणजे संदेश नवीन विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी काय आवाहन करशील किंवा काय सांगशील? हां, तर आपण आपलं 100% दिलं पाहिजे. जे पण आपलं स्वप्न आहे त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. फक्त स्वप्न बघण्यातच काय अर्थ नाहीये. आपण त्यासाठी म्हणजे आपले स्वप्न पण साध्य केले पाहिजेत असं माझं मत आहे. आपल्यासोबत या मुलीचे आई-वडील आहेत. त्यांना विचारू की कशा पद्धतीने तुमची मुलगी अभ्यास करायची? तिला कसा सपोर्ट केला तुम्ही लहानपणापासून, काय सांगाल? हां सर, ती लहानपणापासूनच जिद्दी होती. अभ्यासात पण हुशार होती आणि तिला पहिलं UKG, LKG इथं आष्टा फाट्यावर शाळा झाली कन्हेरे सरांची. ती तिथं पण फर्स्ट झाली. म्हणजे सुरुवातच तिची पहिल्या नंबरपासून झालेली आणि शेवटपर्यंत पण तिने एकही वर्षात कधीच नंबर जाऊन दिला नाही. त्यामुळं आम्हाला पण अभिमान होता आणि आम्ही बी इकडे खूप कष्ट करून तिला शिकवलं. पूर्वीच्या काळामध्ये मुलींना जास्त शिक्षण होऊ देत नव्हते, पण आता दिवस बदललेत. 10वी 12वी असू द्या, कुठल्या पण क्षेत्रामध्ये मुलींचीच आघाडी आहे. आता इथून पुढे कसा सपोर्ट करणार तिला आणि इतर पालकांना पण काय आवाहन करणार? सर, इतर पालकांनी पण ह्या गोष्टीवर असा विचार केला नाही पाहिजे बाबा, की मुलींना शिकवणं, कंटाळा करणं हे ते म्हणजे शिकवायचा कंटाळा करणं हे तर चुकीचंच आहे. मुली पण खूप हुशार असतात आणि असं काही नाही, हुशार मुली असल्यानंतर सगळं काही साध्य करू शकतात त्या. आणि माझी त्यातूनच एक मुलगी एकदम खेड्यातली,
आणि तिने आपलं सगळं 10वी पर्यंत टोटल घरकाम करून शेतीत आम्हाला मदत करून, म्हणजे तिला इथलं आमचं मार्गदर्शन असं जास्त काही नव्हतंच. क्लास वगैरे काहीच नव्हते. 10वी पर्यंत असंच तिने घरकाम करून हे करूनच अभ्यास केलेला. पण त्या अभ्यासाला जिद्दी होती आणि तिचा कॉन्फिडन्स होता तेवढा, की मी हे करणारच. आणि तिचे एकदम म्हणजे पहिलीपासून स्वप्न होते, की मी MBBS करणार. मग तिला तिच्या म्हणण्याप्रमाणेच आपण तिच्या म्हणजे शिक्षणाचा हट्ट पुरवत राहिलो. इकडं कष्ट करून, सगळं करून तिची शिक्षणाची पूर्तता केली आणि तिने पण तेवढे आपले स्वप्न आणि तिचे स्वप्न. अजून किती मुलं येतात? दुसरे मुलं काय काय करतात? सर मला 2 मुली आणि 2 मुलं आहेत. ही मुलगी थोरली आहे आणि सानिका संतोष शिंदे म्हणून ते पण तिथं RCCलाच क्लास करते. ती आता ह्या वर्षी 12वीला आहे. आणि 2 मुलं आहेत. एक 9वीला आहे खेमानंद इंग्लिश स्कूलमध्ये आणि एक 6वीला आहे. तो पण खेमानंद इंग्लिश एक स्कूलमध्ये. शेतकरी तुम्ही गाय वगैरे सगळा तुमचा गोठा बघितला. ग्रामीण भागातले शेतकरी असून मुलांचं शिक्षण कसं नियोजन करत असेल? सर मुलं हुशार आहेत आणि माझं स्वतःचं पण शिक्षण झालेलं आहे. त्यामुळं मला शिक्षण क्षेत्रातली आवड आहेच आणि तिच्या आजोबाची पण इच्छा होती. म्हणजे सुरुवात तर त्यांनी व्यवस्थित करून दिलती आणि त्यापुढं आपण समजा वडिलांचं म्हणजे तिचे आजोबा एक्सपायर झाल्यानंतर आपण चालूच ठेवलं हे. आणि त्यांनी पण मुलांनी पण सगळं हे 4ही मुलांनी कष्ट करून त्यांचं शिक्षणाचं चालू आहे असं. आपल्यासोबत तिची आई आहे, त्यांना विचारू की काय सांगाल मुलीविषयी? आता ती MBBS साठी तिचा नंबर लागलाय, चांगले मार्क पडलेत, काय वाटतं? मला कधी कधी असं वाटतं MBBS ला नंबर लागला आहे, पण असं कधी कधी असं वाटतं माझं स्वप्नच आहे हे, पण नाही हे खरंच आहे. आणि कधी तिने खूप म्हणजे असं काम करून जास्त हिथं असताना 10वी पर्यंत हिथं असताना गायींचं सगळं काम जे काम हाती पडन कधी नाही म्हणलीच नाही. अभ्यास करायची 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत अभ्यास करायची आणि त्याच्यानंतर सकाळी 5:30-6ला उठायचं आणि 8ला शाळेत इथून निघायची. आल्या म्हणजे असं कधी वाटलं नाही ही इतक्या अभ्यासात हुशार असन, स्वप्न बी वाटत नव्हतं. पण तिने या पायरीला आली त्याच्यात मी आनंदी आहे. तिच्याविषयी काहीच ह्याच्या पलीकडे मत. तुमच्यासारख्या अशा अनेक आई आहेत, अनेक मुली आहेत, ते पण असं होण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना मार्गदर्शन नसतं. तुम्ही एक गावाकडचे शेतकरी आहेत, शेतात काम करून मुलांना शिकवतात. अशा पालकांसाठी काय सांगाल? आईंसाठी काय सांगाल? कधी कधी आता कसं पहिले पूर्वी माणसं शिक्षण काही घेत नव्हते ना मुलींचे, छोट्या वयात लग्न करायची. आणि असं म्हणजे मनात विचारच आम्ही दोघांनी पण विचार केला मनात, की कधी कधी लहानपणी ती असा शब्दच होता तिचा, की मी होईन तर डॉक्टर. माझं असं स्वप्न आहे मी डॉक्टर होणार. आम्ही लहान असताना तिला विचारायचो कौतुकाने, तू काय बनणार आहेस शिक्षणात? ती म्हणायची मी शिक्षण क्षेत्रात डॉक्टरच होणार आहे. आणि तिचं स्वप्न आज पूर्ण झालं. 10वीला ती फर्स्ट आली, तिला 98 मार्क्स मिळाले. आणि मग त्याच्यात आमचा उत्साह वाढतच गेला. असं वाटलं की पुढं लोक असं लग्न करतात ना मुलींचे लोक 10वी नंतर, पण आम्ही नाही तो विचार घेतला. आम्ही म्हणलं काहीतरी तिला स्वप्न आहे तर तिचं पूर्ण करायचं. मग ते 11वी-12वीला तिला नेटला चांगले मार्क मिळाले ना, 90 पॉईंट तिचा नंबर लागला. मग ह्याच्यात यश आल्याबद्दल आम्ही जास्तच आनंदी झालो. आता ती डॉक्टर होणार आहे, आता पुढील शिक्षण तर महत्वाचं आहे. यासाठी काय वाटतं? ह्यासाठी तिचे जेवढे स्वप्न असतील तेवढे आम्ही पूर्ण करणारच. तिला कधी इच्छा अडचण आली, मला इथं अडचण आहे, ते आम्ही दूर करू शकतो, एवढंच आमच्या हातात आहे. आपल्यासोबत या मुलीची आजी आहे, त्यांना विचारू की काय सांगाल आजी? तुमची नात आता डॉक्टर होणार आहे, डॉक्टरसाठी तिचा नंबर लागला, तुम्हाला काय वाटतं? मला खूप अभिमान वाटतो. कारण माझा विद्यार्थी आणि मुलगा अभय दादा शिंदे, अभय शिंदे, हे यांना जेवढा अभिमान आहे त्याच्याही पेक्षा मला जास्त अभिमान वाटतो. कारण माझ्या मालकांची इच्छा होती की माझी नात माझं नाव कमी ना. त्यामुळं त्यांचं आलं की त्यांचं प्रथम दर्शन घेणार आणि तिने खरंच त्यांचं शेवटकडीलाच नेणार ती आणि त्यांची इच्छा पूर्ण करणार. आणि त्याच्यातच मला तिचा स्वाभिमान वाटतो आणि दादांना इतका स्वाभिमान आहे तितकाच मला पण आहे. आता तुमची ही तिसरी पिढी आहे. हो. तर तुम्ही काम केलं, तुमच्या मुलांनी पण काम केलं, आता ही तिन्ही पिढी तुमची बदलली, काय वाटतं? आनंद वाटतो त्याच्याविषयी. एकदम अभिमान वाटतो की आपली मुलगी नात आहे ना, तर मग डॉक्टर होणार.
तिने आपलं नाव कमवलं ना, म्हणजे तिने आपली सगळ्यांची इच्छा पूर्ण केली, घरातल्यांची, नातेवाईकांची. आणि एवढी माझ्या मुलाला मी म्हणायचे सर, की बाबा रे तू शिक, शेतीत लक्ष घालू नको. तर मग मी माझ्या नातीला तोच धडा दिला आणि मालकानी तोच धडा दिला. अरे मुलगा नाही पुढं नोकरी करू शकला, तर तू तरी बाई माझं नाव कमव. तर तिने त्यांचं नाव एकदम ह्याला नेलं ना, स्टेपला पूर्ण परत केलं. तुमच्यासारख्या अशा अनेक आजी आहेत, आई आहेत, त्यांच्यासाठी काय सांगाल बाबा मुलींचे शिक्षण, मुलांच्या शिक्षणासंदर्भात? त्यांना पण सांगणार की काय तुम्ही शेतीत काय लक्ष द्यायला होता मुलांना, आणि जरी दिलं तरी त्यांचा थोडाफार अभ्यासाकडे लक्ष देत जा. त्यांनी थोडं जरी खेळलं हे झालं तरी तुम्ही अभ्यास करी जा. मी माझ्या नातवांना तेच सांगते आणि त्यांच्या आयांना पण तेच सांगते की माझे जसे मुलं काम करतात नातू, तसं तुम्ही काम करतात. हे काय आमच्यावर उपकार करत नाहीत, पण तुमचा स्वार्थीपणा बघा, हा तुमचं जीवन बघा की आपण पुढं कुटुंब कसं चालवायचं. शेतीत राहून कुटुंब भागत नाही. बघितलं आपण की अतिशय शेतकरी कुटुंब आहे, परंतु इतर नागरिकांसाठी पण आव्हान म्हणून अशा पद्धतीने ते चांगलं बोलू शकतात. ते याचं उदाहरण बघायचं म्हणलं तर या गावामध्ये दिसून येते. अतिशय ग्रामीण भागातल्या या विद्यार्थिनीने डॉक्टर होण्याचं जे आजी आजोबाचं स्वप्न होतं, ते स्वप्न आता सत्यामध्ये उतरत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती आपल्यासोबत स्नेहलचे शिक्षक शिंदे सर आहेत. त्यांना विचारू की काय सर तुमची विद्यार्थिनी आता डॉक्टरसाठी नंबर लागलाय, तिचा डॉक्टर होणार आहे भविष्यामध्ये, काय वाटतं तुम्हाला, काय सांगा? कुमारी स्नेहल संतोष शिंदे. आमची विद्यार्थिनी म्हणण्यापेक्षा माझी पुतणी आहे. आणि विद्यार्थिनी आहे म्हणजे आमच्या कॉलेजला तिचं ॲडमिशन आहे. ॲडव्होकेट बी डी हंबर्डे महाविद्यालयामध्ये 11वी विज्ञानसाठी तिने प्रवेश घेतला. त्यावेळेस तिचे आई वडील पण म्हणाले की आणि तिचे शाळेतले शिक्षकांनी आधीच ठरलं होतं तिचं की आपल्याला MBBS करायचं आहे आणि लातूरला क्लासेस करायचे. तर तिला म्हटलं तू लातूरला क्लासेस कर किंवा आणखी कुठे कर, कॉलेजला तुला कधी अडचण आली तर येत जा. तिने कॉलेजला कोणते क्लासेस करायचे किंवा कसा अभ्यास करायचा हे आम्ही सांगण्यापेक्षा तिलाच आधी एवढं जास्त माहीत होतं की तिला काही सांगण्याची गरज पडली नाही, मार्गदर्शन करण्याची गरज पडली नाही. आणि ओरलच्या एक्झामच्या वेळी कल्याणकर सरांनी जेव्हा त्याची ओरल घेतली प्रॅक्टिकलच्या वेळी, तेव्हा तिला पाहिल्याबरोबर त्यांनी असं सांगितलं की हिचं एवढं प्रिपरेशन आहे की तिला म्हणजे विचारण्याची तर काही गरजच नाही. नंतर बोर्डचा निकाल लागला तर ती अर्थातच कॉलेजमध्ये पहिली येणार होती, आली. त्यावेळी पण एवढं विशेष वाटत नाही बोर्डच्या मार्काचं. पण जेव्हा नीटचं तिला मी विचारलं बोर्डला मार्क पडले याचं काही विशेष वाटत नाही, तुला नीटला किती मार्क पडतील? त्यावेळी तिने इतकं कॉन्फिडेंटली सांगितलं की आयदर 690 और 695. म्हणजे एकच आन्सर की आल्यानंतर एकाच प्रश्नाविषयी तिचं कन्फ्युजन होतं की तो प्रश्न चुकला तर 690 आणि तो बरोबर आला तर 695. म्हणजे 180 प्रश्नांपैकी फक्त 5 प्रश्न तिचे चुकले. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे याच्यासाठी नाही की ती हंबर्डे महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे तर फॉर नेमसेक आहे फक्त, किंवा माझी पुतणी हे पण फक्त आपण नावाला आहे. खरं तिचं हे आहे की बॅकग्राऊंड तिचं फार्मर्स फॅमिलीचं बॅकग्राऊंड आहे. शिंदे वस्तीला आता तरी बरा रस्ता आहे, त्यावेळी रस्ता सुद्धा नव्हता. आणि जामखेडला तिचे वडील, त्यांच्याकडे त्यावेळी रिक्षा होती तर सगळ्या मुलांना ते घेऊन जायचे म्हणून ती जामखेडला जायची. आणि त्यावेळी 10वीला तेव्हा तिथेही कुमकर साहेबांनी तिचं ॲप्रिसिएशन केलं होतं की त्यावेळी त्या बोर्डमध्ये सुद्धा ती फर्स्ट आली होती. ते जामखेड खरं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतं, नगर जिल्ह्यामध्ये येतं. आणि 10वीपर्यंत ती शाळेतनं आली की तिचा अभ्यास उशिरा करायची आणि घरातली कामं तिला करावी लागायची, खूप कामं करावी. त्यावेळी मी बऱ्याचदा तिच्या आईला आणि वडिलांना पण बोललो होतो की तिला या कामातनं मुक्त करा. पण लातूरला गेल्यावर अर्थातच तिला कसलं दुसरं काम नव्हतं, अभ्यास एका अभ्यासच होता. आणि दुसरं कोणी सांगण्यापेक्षा तिने स्वतःने ठरवलं होतं. काय होतं की आता माझी पण मुलगी MBBS करते पण तिला एवढे मार्क पडले नाहीत, किंवा तुमचे सगळं अनुकूल वातावरण असलेल्या मुलांना सुद्धा एवढे मार्क पडू शकत नाहीत. आणि प्रतिकूल परिस्थिती असताना का पडतात, तर प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीचा काही संबंध नाही. त्या विद्यार्थ्याची वैयक्तिक तयारी, इच्छाशक्ती आणि त्याचं स्वतःची प्रिपरेशन, जेवढी तुमची इच्छाशक्ती आहे त्यानुसार. म्हणून माझं बॅकग्राऊंड काय आहे किंवा माझे वडील काय करतात ह्यापेक्षा माझी स्वतःची इच्छा असली पाहिजे विद्यार्थ्याची. त्यामुळे स्नेहलचा आदर्श हंबर्डे महाविद्यालयातीलच नाही तर महाराष्ट्रभरातील इतर MBBSची किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावा. आणि एवढे चांगले मार्क पडले आहेत, मला माहिती आहे की तिला पाहिजे ते कॉलेज मिळेल. एम्सला सुद्धा तिचा नंबर आतापर्यंत सर तुमच्या कॉलेजच्या इतिहासातली ही पहिली विद्यार्थी असेल की तिला नीटला एवढे मार्क जास्त पडले. आमच्या कॉलेजची तर आहेच आहे, परंतु बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मी अगदी
जेवढे आता रिझल्ट्स येत आहेत, मी रोज रिझल्ट्स पाहतो आहे, अभिनंदनाचे वेगवेगळ्या ग्रुपवर पाहतो मी. विद्यार्थिनीमध्ये एखाद्या मुलाला तिच्यापेक्षा जास्त मार्क आहेत, पण मुलींमध्ये 100% जिल्ह्यात किंवा विभागात सुद्धा ती पहिली नंबर असेल असा मला विश्वास वाटतो. आणि जे तुमचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नंबर लागण्याचं तिचं स्वप्न होतं, ते तर पूर्ण होईलच होईल. तिला एम्सला सुद्धा नंबर लागेल किंवा तिला जे पाहिजे ते कॉलेज मिळेल, यात काही शंकाच नाही आहे. म्हणजे कारण तिने स्वतःने सिद्ध केलेलं आहे, तिची बुद्धिमत्ता तिने सिद्ध केलेली आहे आणि तिचं प्रिपरेशन तिने सिद्ध केलेलं आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या प्रयत्नामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं की रिपीट करावं लागतं, दुसऱ्या प्रयत्नामध्ये यश मिळतं, पहिल्या प्रयत्नात नाही. काही काही मुलं 3 वेळा रिपीट करतात, परंतु आणि तिने 10वीच्या वेळेसच सांगितलं होतं, लातूरला जाताना सांगितलं होतं की मी पहिल्या प्रयत्नामध्ये MBBSला नंबर लागेल, गव्हर्नमेंट कॉलेजला एवढे मार्क पडले की 1 रुपयाची मला फी भरावी लागणार नाही, तेवढा मी अभ्यास करेल आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. याविषयी मला तिचं खूप कौतुक वाटतं आणि तिचा आदर्श, तिचा धडा, तिचं एक रोल मॉडेल म्हणून तिच्याकडे इतर विद्यार्थ्यांनी पाहावं, असं मी सगळ्या मुलांना सुद्धा आवाहन करेल. अतिशय ग्रामीण भागातल्या या विद्यार्थिनीने डॉक्टर होण्याचं जे आजी आजोबाचं स्वप्न होतं, ते स्वप्न आता सत्यामध्ये उतरत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती MBBSचं शिक्षण घेणार आहे आणि हे आपलं स्वप्न साध्य करणार. नक्कीच हे इतर विद्यार्थिनी, मुली आणि मुलांसाठी प्रेरणादायी असल्याचं समोर येत आहे. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड.